नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव, पण कधी? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव. हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची पातळी काय आहे, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजाराची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि याचा परिणाम भविष्यात कशा पद्धतीने होऊ शकतो. अखेर कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव आणि अखेर किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव, या दोन्ही प्रश्नाची घेऊयात मित्रांनो आता उत्तरे. सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती आहे, तर लक्षात घ्या सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4300 ते 4600 च्या दरम्यान आहे. आणि दिवसाला जी सोयाबीनची आवक या ठिकाणी होत आहे ही मागच्या 2-3 दिवसात वाढली आहे बरं काय. कारण असं मानल्या जात आहे की व्यापाऱ्यांनी सोयाबीनची विक्री वाढवली आहे. यामुळे सोयाबीनची आवक जी 1,40,000 क्विंटलच्या आसपास होती, ही आवक वाढून आता 1,70,000 ते 1,80,000 क्विंटलच्या आसपास आली आहे. पण जाणकारांच्या मते भविष्यात सोयाबीनची जी विक्री आहे ती 100% कमी होणार आणि याचा फायदा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार म्हणून मिळणार. पण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर येत्या 2 आठवड्यानंतर ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे या 4ही देशांची सोयाबीन आवक सुरू होईल. यामुळे काय मित्रांनो की या ठिकाणी एकच आधार आहे की देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणे, दुसरीकडे थोडे पाम तेलाच्या भावातील तेजी. यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव येत्या काही दिवसात 100 ते जास्तीत जास्त 200 ची तेजी या ठिकाणी दाखवू शकते. आणि या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आपल्याला जास्तीत जास्त 4800 पर्यंत जाताना दिसू शकते. पण याच्यापेक्षा जास्त सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत नाही.
मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव तर इथून पुढे 4,200 ते 4,800च्या दरम्यान राहणार आहे। मग या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री कोणत्या भावावर करावी तर लक्षात घ्या, एकदा सोयाबीनची विक्री करू नका, टप्प्यानं करा। 4,500 4,600चा पहिला टप्पा 25% असावा, 4,700 4,800चा दुसरा टप्पा 50% असावा। उर्वरित 25% सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार विकलं तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।